students, in the previous video we have seen the process of transcription in protein synthesis. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे ट्रान्स्क्रिप्शन आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये ते कसं होतं ते आपण पाहिलेलं आहे. नाव in that we have studied that from transcription there is a formation of transcript mRNA. Okay, that is it is called as a primary transcript. त्याला काय म्हटलं जातं? प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हटलं जातं. जे काय तयार होतं टेम्पलेट पासून डीएनएच्या एका टेम्पलेट पासून तिथे ट्रान्स्क्रिप्शन होऊन जो mRNA तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हटलं जातं. ओके, आणि जिथे हे ट्रान्स्क्रिप्शन होतं त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्स्क्रिप्शन युनिट म्हटलं जातं. ओके, तर ट्रान्स्क्रिप्शन युनिट तीन कंपोनेंट्सनी बनलेलं आहे. आपण शिकलं दॅट इज द प्रमोटर, दॅट इज अँड स्ट्रक्चरल जीन्स अँड टर्मिनेटर. ओके, दे आर कॉल्ड एज अ ट्रान्स्क्रिप्शन युनिट. तर नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला दॅट इज द ट्रान्स्क्रिप्शन युनिट अँड जीन. ओके, तर हे जे ट्रान्स्क्रिप्शन युनिट आहे आणि जीन आहे यांचं एकमेकांसोबत काय कनेक्शन आहे ते पाहूया आपण. तर सगळ्यात पहिले तर जीन. आता जीन म्हणजे काय आहे? इट इज द डीएनए सिक्वेन्सेस कोडिंग फॉर mRNA, tRNA और rRNA. ओके, तर जसं मी सांगितलं आहे तुम्हाला की डीएनएचा हा जो डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे यांच्यामध्ये जे सिक्वेन्सेस आहे डीएनए मधले जे सिक्वेन्स आहेत ते कशासाठी कोड करतात? mRNA साठी कोड करतात किंवा tRNA साठी कोड करतात किंवा rRNA साठी कोड करतात. अशा सिक्वेन्सला काय म्हटलं जातं? जीन म्हटलं जातं. ओके, आणि आपण शिकलेलो आहोत की डीएनएचा फक्त 20 to 30% हा जो भाग आहे तो जीननी बनलेला असतो. ओके, तर यालाच काय म्हटलं जातं? जीन म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द सिस्ट्रॉन. ओके, व्हॉट इज मीन बाय द सिस्ट्रॉन? नाउ दिस सिस्ट्रॉन इट इज द अ सेगमेंट ऑफ डीएनए कोडिंग फॉर पॉलीपेप्टाइड. ओके, एका प्रोटीनसाठी पॉलीपेप्टाइड म्हणजे प्रोटीन. ओके, तर एका प्रोटीनसाठी जो डीएनए सेगमेंट काय करतो? कोड करतो त्याला काय म्हटलं जातं? सिस्ट्रॉन म्हटलं जातं. ओके, म्हणजे एका प्रोटीनसाठी जो डीएनएचा एक भाग किंवा एक सेगमेंट काय करतो? कोड करतो त्याला काय म्हटलं जातं? सिस्ट्रॉन म्हटलं जातं. ओके, आता त्याचे दोन टाइप्स आहे दॅट इज द मोनोसिस्ट्रॉनिक जीन अँड पॉलिसिस्ट्रॉनिक जीन. ओके, आता मोनोसिस्ट्रॉनिक जीन म्हणजे काय की याच्यामध्ये या ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये, आता ट्रान्स्क्रिप्शन युनिट म्हणजे कोणते? प्रमोटर जीन, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. ओके, तर मोनोसिस्ट्रॉनिक जीन मध्ये काय दिसतं आपल्याला की एकच स्ट्रक्चरल जीन असतो त्या ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये त्याला काय म्हटलं जातं? मोनोसिस्ट्रॉनिक जीन म्हटलं जातं. आलं लक्षात? तर एका ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये फक्त सिंगल किंवा एकच स्ट्रक्चरल जीन आहे त्याला म्हटलं जातं मोनोसिस्ट्रॉनिक जीन. ओके, आणि एका ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये काय आहे? व्हेरियस स्ट्रक्चरल जीन आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरल जीन्स जेव्हा असतात एका ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये त्याला म्हटलं जातं पॉलिसिस्ट्रॉनिक जीन. इट इज कॉल्ड एज अ पॉलिसिस्ट्रॉनिक जीन. म्हणजे एका ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये किती आहेत? एकापेक्षा जास्त जेव्हा स्ट्रक्चरल जीन्स जिथे प्रेझेंट आहेत त्याला म्हटलं जातं पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्स. ओके, त्याच्यानंतर स्प्लिट जीन्स. स्प्लिट जीन्स कशाने बनलेले राहतात? स्प्लिट जीनलाच इंटरप्टेड जीन्स सुद्धा म्हटलं जातं. आणि ही जे स्प्लिट जीन्स आहे हे आपल्याला फक्त युकॅरियोट्स जे असतात त्यांच्यामध्येच पाहायला मिळतात. ओके, हे स्ट्रक्चरल जीन्स ज्यांच्यामध्ये काय आहे? एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स दोन्ही आहेत. या जीन्सला काय म्हटलं जातं? स्प्लिट जीन्स म्हटलं जातं. ओके, आता एक्झॉन्स म्हणजे काय? एक्झॉन्स म्हणजे जे कोडिंग सिक्वेन्सेस आहेत, म्हणजे ज्यांच्यापासून काय करणार आहे? mRNA कोड करणार आहे अशा यांना काय म्हटलं जातं? एक्झॉन्स म्हटलं जातं. आणि इंट्रॉन्स कोणाला म्हटलं जातं? जे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस जे असतात, म्हणजे ज्यांच्यापासून कोणताही कोड तयार होत नाही अशा सिक्वेन्सेसला काय म्हटलं जातं? इंट्रॉन्स म्हटलं जातं. तर या स्प्लिट जीन्समध्ये काय दिसतं आपल्याला? हे स्प्लिट जीन्स काय असतात? स्ट्रक्चरल जीन्सच असतात, पण यांच्यामध्ये काय असतात? हे एक्झॉन्स असतात म्हणजे काय? कोडिंग सिक्वेन्सेस सुद्धा असतात. आणि इंट्रॉन्स असतात म्हणजे काय? नॉन कोडिंग सिक्वेन्सेस सुद्धा असतात. अशा स्ट्रक्चरल जीन्सला काय म्हटलं जातं? स्प्लिट जीन्स म्हटलं जातं किंवा इंटरप्टेड जीन्स म्हटलं जातं. ओके, तर ही जी स्प्लिट जीन्स आहे हे आपल्याला मेनली जे युकॅरियोटिक सेल जी असते त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला हे जे स्प्लिट जीन्स आहेत किंवा जे स्प्लिट जीन्स आहेत किंवा इंटरप्टेड जीन्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. ओके, आता हे जे एक्झॉन्स जे असतात हे कुठे होतात?
अपियर होतात mRNA मध्ये इन युकॅरियोट्स. ओके, तर आपण ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस स्टडी केलेली आहे. तर तिथे काय तयार झालेलं आहे आता तिथे एक मेन जो डिफरन्स आहे प्रोकॅरियोट्स मधला आणि युकॅरियोट्स मधला, की प्रोकॅरियोट्स मध्ये ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन होतं त्यावेळेस डायरेक्टली तिथे काय तयार होतो की ट्रान्सक्रिप्शन होऊन डायरेक्टली mRNA तिथे तयार होतो आणि तो डायरेक्टली त्याचं काम सुरू करतो. म्हणजे काय, त्याचं डायरेक्टली ट्रान्सलेशन होऊन तिथे प्रोटीन सिंथेसिस सुद्धा किंवा पॉलिपेप्टाइड चेन सुद्धा तयार व्हायला सुरुवात होते. कारण प्रोकॅरियोट्स मध्ये काय दिसतं आपल्याला की हे जे सिंथेसिस आहे हे न्यूक्लिओलाइड मध्ये होत आहे, म्हणजे सेल मध्ये होत आहे. म्हणून तिथे काय होत आहे की डायरेक्टली mRNA तिथे तयार होतो आहे आणि mRNA पासून ट्रान्सलेशन होऊन पॉलिपेप्टाइड चेन किंवा प्रोटीन्स तिथे तयार झालेले आपल्याला प्रोकॅरियोट्स मध्ये दिसतात. पण इन द अदर हँड युकॅरियोट्स मध्ये काय दिसतं आपल्याला की जसं की मी सांगितलं, हे जे युकॅरियोट्स मध्ये आपल्याला जी हे जे ट्रान्सक्रिप्शन आहे हे कुठे होत असतं, न्यूक्लियस मध्ये होत असतं आणि जे ट्रान्सलेशन आहे ते कुठे होणार असतं, सायटोप्लाझम मध्ये होणार असतं. ओके, आणि जसं की मी सांगितलं हे जे स्प्लिट जीन्स आहेत हे कुठे पाहायला मिळतात आपल्याला, फक्त युकॅरियोट्स मध्ये. तर हा जो युकॅरियोट्स मध्ये काय दिसतं आपल्याला की इथे त्या mRNA मध्ये काय दिसतात आपल्याला बोथ एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स दोन्ही पाहायला मिळतात. म्हणजे कोडिंग सिक्वेन्सेस सुद्धा असतात त्या mRNA मध्ये आणि नॉन कोडिंग सिक्वेन्सेस सुद्धा असतात. तर त्याला mRNA डायरेक्टली न म्हणता त्याला काय म्हटलं जातं, दॅट इज द प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हटलं जातं किंवा त्याला काय म्हटलं जातं HNRNA सुद्धा म्हटलं जातं. HNRNA म्हणजेच काय, हेट्रोजिनस न्यूक्लियस RNA. ओके, हेट्रोजिनस न्यूक्लियस RNA म्हणजेच काय, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट RNA. ओके, दोन्ही एकच आहेत. तर त्याच्यानंतर आता हा डिफरन्स लक्षात आला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की प्रोसेसिंग ऑफ HNRNA म्हणजे जे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट RNA आहे त्याचं RNA मध्ये प्रॉपर RNA मध्ये कन्व्हर्शन कसं होतं ते पाहायचं आहे. त्यालाच म्हटलं जातं प्रोसेसिंग ऑफ HNRNA. आता हे जे प्रोसेसिंग ऑफ HNRNA हे आपल्याला बॅक्टेरियामध्ये दिसेल का, नाही. तर बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोटिक आहे, त्याच्यामुळे काय दिसेल आपल्याला की mRNA तिथे कोणतंच त्याच्यात मध्ये कोणतीही त्याची प्रोसेस होत नाही, कारण तिथे इंट्रॉन्सच नसतात. ओके, जसं मी सांगितलं प्रोकॅरियोट्स मध्ये कोणतेही इंट्रॉन्स नसल्यामुळे तिथे डायरेक्टली mRNA त्याचं काम स्टार्ट करतो आणि ट्रान्सलेशन तिथे डायरेक्टली होतं. पण युकॅरियोट्स मध्ये आपल्याला दिसतं की हे प्रोसेसिंग होत असतं HNRNAचं आणि त्याचा रिझल्ट काय दिसतो आपल्याला, फंक्शनल mRNA तिथे तयार झालेला आपल्याला तिथे दिसून येतो. ओके, तर आता हे जे युकॅरियोट्स मध्ये काय दिसतं आपल्याला की हे जे RNA आहे हा ट्रान्सक्राईब होतो जो DNA पासून, त्याला काय म्हटलं जातं, प्रायमरी ट्रान्सक्राईब म्हटलं जातं किंवा जसं मी सांगितलं दॅट इज द HNRNA किंवा हेट्रोजिनस न्यूक्लियस RNA सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात, प्रोसेसिंग होते, मॅच्युरेशन होते फंक्शनल व्हायच्या आधी. म्हणजे तो mRNA फंक्शनल व्हायच्या आधी तिथे काहीतरी प्रोसेसिंग होते, मॅच्युरेशन होते त्याची, आणि त्याच्यानंतरच हा HNRNAचं मॅच्युरेशन होऊन कन्व्हर्शन कशात होतं, फंक्शनल mRNA मध्ये होत असतं. ओके, तर हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे, आता इथे पहा इथे हा जो DNA आहे इथे काय होत आहे, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते आहे. ओके, आपण ही स्टडी केलेली आहे. इथे हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे हा इथे तयार झालेला आहे. तर इथे आपल्याला दिसत आहे हा जो रेड कलर आहे हे काय आहे, एक्झॉन्स आहेत, म्हणजे काय कोडिंग सिक्वेन्सेस आहेत. आणि हे जे ब्ल्यू कलरचे आहेत दॅट इज द इंट्रॉन्स आहेत, म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहे. हा असा इथे युकॅरियोट्स मध्ये हा HNRNA किंवा प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इथे तयार झालेला आहे. आणि तो काय आहे, नॉन फंक्शनल आहे आणि त्यांच्यामध्ये बोथ काय आहेत, एक्झॉन्स आहेत आणि इंट्रॉन्स सुद्धा आहेत. ओके, त्याच्यानंतर तिथे प्रोसेसिंग होतं. प्रोसेसिंग होताना 3 प्रोसेस तिथे होत असतात, दॅट इज द कॅपिंग, टेलिंग आणि स्प्लायसिंग. म्हणजे कॅपिंग होत असतं, टेलिंग होत असतं आणि स्प्लायसिंग होत असतं तिथे. तर सगळ्यात पहिले जे आहे कॅपिंग होत असतं. आणि कॅपिंग होताना काय होतं की हा जो 5 प्राईम एंड आहे इथे काय होत असतं, या 5 प्राईम एंडला मिथ्युलेटेड ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट हा कुठे ऍड होतो, 5 प्राईम एंडला ऍड होतो. ओके, जो सेल मध्ये प्रेझेंट असतो कोणता, मिथ्युलेटेड ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट
हा जो सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतो तो जो आहे तो 5 प्राईम एंडला काय होत असतो, इथे ऍड होत असतो. याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, कॅपिंग म्हटलं जातं. नाउ दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ capping by the addition of the methylated guanosine triphosphate at the end of the 5 prime end. ओके, त्याच्यानंतर टेलिंगचे तिथे काय होत असतं की ही जी टेल आहे ही कोणती आहे, 3' एंडची टेल आहे. तर या 3' एंडला काय होत असतं की ॲडिनेशन होत असते. ॲडिनेशन म्हणजे काय, दॅट इज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉलीॲडिनिलेशन. पॉलीॲडिनेशन मध्ये काय होत असतं की मल्टिपल जे ॲडेनिन आहेत, ओके, ॲडेनिन जे नायट्रोजन बेसिस आहेत ते मल्टिपल ॲडेनिन नायट्रोजन बेसिस काय होत असतात, ॲड होत असतात ॲट द टेल. म्हणजे काय, 3 प्राईम एंडला हे काय होत आहेत, ॲड होत आहेत. याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॉलीॲडिनिलेशन सुद्धा म्हटलं जातं आणि यालाच टेलिंग सुद्धा म्हटलं जातं. ओके, म्हणजे टेलच्या साईडला जे मल्टिपल ॲडेनिन नायट्रोजन बेसिस आहेत ते ॲड होत आहेत, यालाच काय म्हटलं जातं, पॉलीॲडिनिलेशन ही प्रोसेस म्हटलं जाते. ओके, त्याच्यानंतर काय होत असते, थर्ड जी होत असते दॅट इज द स्प्लायसिंग होत असते. आता स्प्लायसिंग मध्ये काय होत असतं की जे इंट्रॉन्स आहेत, ओके, जे इंट्रॉन्स आहेत, आता इंट्रॉन्स काय आहेत, नॉन कोडिंग जे सिक्वेन्सेस आहेत ते इंट्रॉन्स काय होत असतात, बाहेर निघून जात असतात. ओके, जे इंट्रॉन्स काय दिसतात आपल्याला, जे एक्झॉन्स आहेत ते एक्झॉन्स एकमेकांना जुळतात आणि इंट्रॉन्स काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. या स्प्लायसिंगमुळे यालाच काय म्हटलं जातं, स्प्लायसिंग म्हटलं जातं. म्हणजे इंट्रॉन्स हे जे ब्ल्यू कलरचे इंट्रॉन्स आहेत हे रिमूव्ह झालेले आहेत. इथे काय दिसतंय आपल्याला, यालाच म्हटलं जातं स्प्लायसिंग. स्प्लायसिंग म्हणजे तुकडे पाडणे. तर तुकडे पाडून काय झालेले आहे की इंट्रॉन काय झालेले आहेत, हे रिमूव्ह झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जे एक्झॉन्स आहेत, आता हे जे रेड कलरचे जे एक्झॉन्स आहेत हे काय झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत विथ द डेफिनेट सिक्वेन्सनी बाय द डीएनए लिगेजनी हे काय झालेले आहेत, ऍड. सो तर स्प्लायसिंग मध्ये काय होत आहे की इंट्रॉन्स जे आहेत ते काय होत आहेत, रिमूव्ड होत आहेत. ओके, स्प्लायसिंगचा अर्थच काय आहे, स्प्लाइस म्हणजे तुकडे पाडणे. तर इथे काय होत आहे की ह्या जो HNRNA आहे यांच्यामधून जे इंट्रॉन्स आहेत म्हणजे नॉन कोडिंग जे सिक्वेन्सेस आहेत ते काय होत आहेत, स्प्लाइस होत आहेत. म्हणजे त्यांचे जे तुकडे आहेत ते रिमूव्ह होत आहेत. आणि हा जो हे जे एक्झॉन्स आहेत, ओके, नाउ दिस एक्झॉन्स हे काय आहेत, एकमेकांना काय केल्या जातात, एक ऑर्डरनी सिक्वेन्सनी डेफिनेट ऑर्डरनी ते जॉईन केल्या जातात बाय द डीएनए लिगेज एन्झाईम. ओके, हे जे एक्झॉन्स आहे हे काय होतात की इंट्रॉन्स हे बाहेर निघाल्यानंतर किंवा रिमूव्ह झाल्यानंतर हे जे एक्झॉन्स आहेत ते एका प्रॉपर मॅनरनी काय होतात, सिक्वेन्सनी ऑर्डरनी येतात आणि त्यांना कोण जोडण्याचं काम करतं, दॅट इज द डीएनए लिगेज. हा एन्झाईम हा या एक्झॉन्सला जोडण्याचं काम करतो आणि इथे आपल्याला दिसतं की हे स्प्लायसिंग होऊन इंट्रॉन्स बाहेर निघालेले आहेत. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला काय दिसत आहे, आता हे जे होत आहे म्हणजे आता इथे काय झालेलं आहे, कॅपिंग झालेलं आहे. म्हणजे जे 5 प्राईम एंडला काय दिसत आहे आपल्याला, मिथ्युलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट हा ऍड झालेला आहे. ओके, त्याला स्कॅपिंग म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे 3 प्राईम एंडला काय झालेलं आहे, पॉलीॲडिनिलेशन झाले आहे. म्हणजे जे मल्टिपल ॲडेनिन नायट्रोजन बेसिस आहेत ते ऍड झालेले आहेत ॲट द 3 प्राईम एंड. त्याच्यानंतर स्प्लायसिंग झालेले आहेत म्हणजे जे इंट्रॉन्स आहेत, जे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहेत ते रिमूव्ह झालेले आहेत आणि एक्झॉन्स जे आहेत हे ऑर्डरली काय झालेले आहेत, एकमेकांना जोडले गेले आहेत, जॉईन झालेले आहेत बाय द डीएनए लायगेज या एन्झाईमनी. आणि असं हे झाल्यानंतर आता इथे काय झालेलं आहे, आता हा जो HNRNA आहे याचं फुल्ली प्रोसेस झालेलं आहे आणि नाव आता हे फुल्ली प्रोसेस झाल्यानंतर आता याला आपण काय म्हणू, मेसेंजर RNA म्हणू किंवा mRNA म्हणू. ओके, नाव दिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अ मेसेंजर RNA और mRNA. आता इथे कोणतेही इंट्रॉन्स नाही आहेत आणि या मेसेंजर RNA मध्ये आपल्याला काय दिसत आहे की 5 प्राईम एंडला काय दिसत आहे, मिथ्युलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट दिसत आहे आणि त्याच्या टेलला म्हणजे 3 प्राईम एंडला काय दिसत आहे, दॅट इज द मल्टिपल ॲडेनिन नायट्रोजन बेसिस दिसत आहेत आणि यांच्या मधात आपल्याला कुठेही इंट्रॉन्स नाही आहे. तर एक्झॉन्सच फक्त इथे काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आणि हा जो प्रोसेस झालेला HNRNA आहे यालाच काय म्हटलं जातं, mRNA म्हटलं जातं. आणि हा जो mRNA आहे आता
हा जो कुठे तयार झालेला आहे आता युकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये तयार झालेला आहे. आता हा जो mRNA आहे हा mRNA न्यूक्लियसमधून ट्रान्सलेशन होण्यासाठी कुठे जाईल, सायटोप्लाझम मध्ये जाईल सेलच्या. ओके, नाउ दिस इज कॉल्ड ॲज अ प्रोसेसिंग ऑफ HNRNA. ओके, थँक्यू.